पाहिलं की प्रत्येकजण हा एक्स्ट्रा इन्कम सोर्सच्या मागे लागलाच आहे. तर आणि प्रत्येकाने केलंच पाहिजे, कारण प्रत्येकाला माहिती आहे की सध्याची परिस्थिती काय आहे, महागाई किती वाढली आहे, त्याचबरोबर इन्फ्लेशन किती वाढले आहे. या गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही एक विचार केलाच पाहिजे की आपण एक्स्ट्राचा इन्कम सोर्स कसा क्रिएट केला पाहिजे. यामध्ये आपण बघू शकतो की आता आज पार्ट टाईम, फुल टाईम पण खूप जॉब्स आहेत. काही फेक देखील आहेत आणि काही रिअल देखील आहेत. तर याचा आपण पूर्ण ॲनालिसिस करून योग्य तो जॉब पार्ट टाईम किंवा फुल टाईम हा केला पाहिजे. सेकंड थिंग म्हणजे आता ऑनलाईनचा एक इंटरनेट आल्यापासून खूप ऑपॉर्च्युनिटी देखील भेटली आहे. आपण कुठून पण बिझनेस करू शकतो, ऑनलाईन काही क्रिएट्स देखील करू शकतो आणि स्वतःच्या आयडिया देखील आपण क्रिएट करू शकतो. त्या पद्धतीने तुम्ही समजा आता एक ऑनलाईन बिझनेस करायचा आहे, तर मग त्यामध्ये त्याला अफिलिएट मार्केटिंग आलं, ट्रेडिंग आलं, त्याचबरोबर यूट्यूब कंटेंट क्रिएटर आलं, ब्लॉग क्रिएटर्स आलं. या पद्धतीने तुम्ही असं ज्यावेळेस क्रिएट कराल की आपण अफिलिएट मार्केटिंग झालं. अफिलिएट मार्केटिंगमध्ये काय तुम्ही प्रोडक्ट्स सेल करू शकता तुमच्या एक्सपिरियन्सनुसार. ॲमेझॉन समजा, फ्लिपकार्ट समजा, जेणेकरून तुम्हाला त्याचा थोडासा पेआउट भेटतो. आणि त्याचबरोबर तसं म्हटलं की ब्लॉगमध्ये काय तुम्ही दुसऱ्यासाठी ब्लॉग किंवा एक कंटेंट क्रिएट करू शकता की आणि त्यांना सेल करू शकता की कशा पद्धतीने बनवायचं आहे, त्याची डिमांड काय, त्या पद्धतीने बनवून तुम्ही सेल करू शकता. त्याचबरोबर आपण म्हणतो एक मार्केटिंग याच्यामध्ये ट्रेडिंग म्हणलो. ट्रेडिंगमध्ये तुम्ही एक फॉरेक्स ट्रेडिंग देखील आहेत, अजून इंडियन मार्केटमध्ये देखील आहे. तर तुम्ही त्याच्यावरून आधी ऑप्शनमध्ये कोणी डायरेक्टली जाऊ नका, कारण ऑप्शनमध्ये रिस्क आहे. कारण या साईडमध्ये खूप तुम्हाला ॲनालिसिस करावं लागतं आणि 100मधले म्हटलं तर 90 ते 95% हे लॉसमध्ये ट्रेडर असतात. जे 5% ट्रेडर असतात ते मोठे एक कन्सल्टंटवाले असतात. त्याचबरोबर ते इन्स्टिट्यूशन्सवाले असतात. त्यांच्याकडे फंड हा खूप असतो, जेणेकरून ते मार्केटमध्ये पाहिजे तसं मूव्ज आणू शकतात. आपण म्हणतो फॉरेक्स मार्केटमध्ये देखील खूप स्कोप आहे, पण त्याआधी ॲनालिसिस करणे हे खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही बिझनेस टाका किंवा शेअर मार्केटमध्ये जा किंवा फॉरेक्समध्ये जा. तुम्हाला जोपर्यंत त्याचा एक्सपिरियन्स नाही, तुम्ही त्याचा स्टडी करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचे पूर्ण अनुभव देखील येत नाही आणि तुम्हाला ती गोष्ट जमत देखील नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्ण एक्सपिरियन्स व्हाल, एक्सपर्ट व्हाल त्या गोष्टीमध्ये, थोडी प्रॅक्टिस करत स्वतःच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार, त्यावेळेस तुम्ही तुमचं कॅपिटल ग्रो करू शकता. तुम्ही तुमची एक स्ट्रॅटेजी ग्रो करू शकता त्या मार्केटमध्ये, शेअर मार्केट म्हणा, फॉरेक्स मार्केट म्हणा, तेही. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग हे देखील तुम्ही दुसऱ्याचे ॲड्स रन करू शकता. दुसऱ्याचे ॲड्स दाखवून त्यांच्या ॲड्स सेल करून तुम्ही त्याची मार्केटिंग करून एखाद्या शोरूमचे समजा, एखाद्या नवीन शॉपचे समजा, त्यांची मार्केटिंग करून तुम्ही पैसे कमवू शकता. तर असा हा नवीन बिझनेस माइंडसेट वापरलाच पाहिजे, जेणेकरून कसं तुम्ही तुमच्याकडे आताचं यंग यूथ म्हणतो पण त्यांच्याकडे खूप आयडियाज आहेत, इन्स्पिरेशन्स आहेत, आयडिओलॉजीज आहेत. तर या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पोटेन्शियल खूप आहे आजच्या यूथमध्ये पण या गोष्टी लक्षात माइंडसेटमध्ये ठेवल्याच पाहिजे. योग्य दिशेने तुम्ही कसे जाऊ शकाल याचा विचार केला पाहिजे. आता कोणत्याही गोष्टीच्या म्हणतात तर 2 बाजू असाच, एक डार्क साईड आणि एक व्हाईट साईड. तर माणसाने नेहमी एक चांगल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण पुढे कसं जाऊ या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे. नाहीतर चांगली गोष्ट शिकवायला वेळ लागतो आणि वाईट गोष्ट शिकवायला वेळ लागत नाही. वाईट गोष्ट तरी पण काहींना एक सवय लागते. उदाहरणार्थ सिगरेट पिण्याची, दारू पिण्याची कोणाला सवय लावावी लागत नाही, ती ऑटोमॅटिक लागते. पण चांगल्या गोष्टीची सवय लावायला खूप वेळ लागतो आणि लागणं पण खूप हे अवघड असतं. त्यामुळे स्वतः एक पॉझिटिव्ह झोनमध्ये ठेवा, माइंडसेट एक स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही ज्यावेळेस हा स्ट्रॉंग माइंडसेट, क्रिएटिव्हिटी ठेवा तुमच्यामध्ये, त्यावेळेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक सक्सेसफुल व्यक्ती नक्कीच व्हाल. तर स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या आयडियाजवरती, माइंडसेटवरती वर्क करा, स्वतःच्या कम्युनिकेशनवरती वर्क करा, जेणेकरून तुम्हाला टॉप टू बॉटम एक आयडियाज येईल. आपण कशा पद्धतीने स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवली पाहिजे आणि तुम्ही काय जे साम्राज्य आहे, एम्पायर आहे ते तुम्ही निर्माण करू शकता. तर एक पहिली थिंग म्हणजे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तुम्ही जे काय वर्क करा त्याच्यामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रोथ आहे का नाही हे नेहमी पाहिलं पाहिजे. तुम्ही स्वतःची ॲनालिसिस केले पाहिजे, स्वतःवरती वर्क केलं पाहिजे, इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. डिसिप्लिन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही देखील तुम्ही
ठेवली पाहिजे, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पाहिजे ते तुम्ही अचीव करू शकता. आज जे काही आता तुम्हाला माहितीच आहे, की बिझनेस मॉडेल्स हे खूप आहेत लाईफमध्ये किंवा जगामध्ये. तर त्याचा तुम्ही स्टडी करू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस देखील क्रिएट करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आज माझं हे चांगल्या बिझनेस आयडियाज ऐकून घेतल्याबद्दल. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती अजून कोणते व्हिडिओज हवे असतील तर मला नक्कीच सजेस्ट करा. आय विल अश्युअर यू, आय विल गिव्ह यू 100% गॅरंटी. I will give this topic and give this video on that topic, what you want and how can you create that things. I will give you totally idea. Thank you all of you friends.